नमस्कार, मी विशाल परदेशी आणि या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती वाढतानाच दिसते. 3 ते 3.5 हजारांच्या वर रुग्णसंख्या जी ती प्रत्येक दिवशी आपल्याला समोर येताना दिसते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. असं असलं तरी लॉकडाऊन लागेल की लागणार नाही याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. शहरातील अनेक जणांकडून लॉकडाऊनला विरोध होतोय. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल संपवण्याची जबाबदारी आधी सरकारने घ्यावी आणि मग लोक अशी घोषणा करावी, लॉकडाऊन अशी घोषणा करावी, अशी मागणी जी आहे ती केली जाते. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल. रुबल अग्रवाल जी, आपलं स्वागत. मला पहिला प्रश्न अर्थातच पुण्याच्या एकूणच परिस्थितीबद्दल आपल्याला विचारायचा आहे. मी समजू शकतो फार वेळात वेळ काढून खरं तर आपण या लाईव्हला बसलेला आहात, कारण बाहेर केऑस सिच्युएशन आहे. थोडेसे लोकांच्या मनात काही संभ्रम आहेत, काही प्रश्न आहेत, तरी आपण वेळ देत आहे. पुण्यात आता या क्षणाला काय परिस्थिती, काय आकडेवारी समोर येताना दिसते? पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज जवळपास 32,000 ॲक्टिव्ह केस राहिले, तरी मी आपल्याला सांगते फक्त 4,000 आपले केसेस असे आहेत, पेशंट्स असे आहेत जो हॉस्पिटलमध्ये आहे. ज्यावेळेला पेशंट्सची संख्या आपण बघितले ॲक्टिव्ह केसेसच्या मानाने, तर ते 12 ते 13% आहे जो हॉस्पिटलमध्ये आहे, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. ते बिलकुल बरोबर आहे की ॲक्टिव्ह केसेस आपले मागील वर्षी जो आपली लाट आली होती त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. लेकिन यामध्ये हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 50% आहे. आता यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशन करतो आहे. 109 आपले वॅक्सिनेशन सेंटर आहे जिथे दररोज वॅक्सिनेशन चालू आहे. 3.5 लाखपेक्षा जास्त वॅक्सिन आजपर्यंत आपले जे 109 सेंटर आहे तिथून आपण करतो आहे. पुणे महानगरपालिकाचे 5 सेंटर्स असे आहे तिथे 24/7 आपले वॅक्सिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. ज्यावेळी नाईट कर्फ्यू आहे त्यावेळी हेल्थकेअर वर्कर और फ्रंटलाईन वर्कर यांना आपण वॅक्सिन देतो आहे. आज आम्ही अगर बेडची परिस्थिती बघितली तर पुणे महानगरपालिकाचा जो आपला COEPचा जम्बो सेंटर आहे तिथे आपण परत सुरू करून 1 आठवडा झालेला आहे और तिथे आज आपण 450 पर्यंत गेलेलो आहे और पुढच्या आठवड्यापर्यंत आपण नक्की 800 पर्यंत जाऊ. अगर बेड्सचे बघितले तो आपण कालच ऑर्डर काढून जवळपास 23 हॉस्पिटल, मोठे जो प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांच्या 80% बेडच्या रिक्विजिशन ऑर्डर काढलेलं आहे. ते 1 और 2 दिवसामध्ये सगळे पुणे महानगरपालिकाला भेटतील और जो सगळं बेड मॅनेजमेंट आहे ते आपले सेंट्रल वॉर रूम मार्फत होत आहे. 2250-2110 हे जो नंबर आहे त्याच्या मार्फत बेड एलोकेशन चालू आहे. सेंट्रली बेड एलोकेशन सिस्टमद्वारे आपण करतो आहे. लॉकडाऊन हे कोणालाच नको आहे, कारण अर्थात गेल्या लॉकडाऊनमध्ये जी काही आर्थिक परिस्थिती आपल्या समोर आहे ती अजूनही निस्तारताना आपण बघतोय. अशा वेळी मार्केटच्या वेळा या विषयाला घेऊन अर्थात तुम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असेल, वेगवेगळ्या थरातल्या उद्योजकांशी चर्चा केली असेल. काय नेमकं त्याचं नियोजन करण्यात आलंय? सगळ्यांच्या मनात आहे, जसं आपण सांगितले ते बिलकुल बरोबर आहे. आमची प्रत्येक चर्चामध्ये सगळ्यांना हेच मत आहे सगळ्यांचं की लॉकडाऊन करू नका. लेकिन एक दुसरा मत आता परत समोर येतो आहे की अगर इतकी मोठ्या संख्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढत आहे तर या तर आपण 100% लॉकडाऊन करा या करू नका. असं जो आपण तुकड्या तुकड्यामध्ये करतो आहे की ये चालू ये बंद असं करू नका, याच्यावर सर्वात जास्त लोकांचा मत आलेला आहे. पण आम्ही अंमलबजावणी करणार आहे. फायनली जो काही डिसिजन होणार आहे जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर त्याप्रमाणे कारवाई करू. पण आम्ही अगर बघितले मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आपण आपले जो पॉझिटिव्हिटी आहे ते आपले कमी झालेली आहे. अगोदर आपले 30% पर्यंत पॉझिटिव्हिटी होती, आज 19 ते 20% आहे. आपले जो टेस्टिंग होते ते अगोदर 7 ते 8,000 टेस्टिंग होत होते, आज आपण 16,000 पर्यंत टेस्टिंग करतो आहे. तो जो आता लोकांच्या मनात जो मेन बात आहे की आज आता बंद करू नका, आमचे खूप अडचण होणार आहे, लेकिन आपल्याला परिस्थिती बघता डिसिजन घेणे खूप गरजेचे आहे. अच्छा, रुबल अग्रवाल जी, आजच मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी बोलता बोलता असं म्हटलं, त्यांनी वॅक्सिन घेतली. त्यांनी बोलताना असं म्हटलं की त्यांनी आता डोर टू डोर वॅक्सिनेशनची परवानगी मागितलेली आहे. तसा काही विचार आपण आपल्या पातळीवर करताय का? कारण पहिला रुग्ण हा पुण्यात सापडला होता.
परिस्थिती मध्यंतरीच्या काळात तुम्ही सगळी नियंत्रणात आणली आणि आता पुन्हा एकदा परिस्थिती थोडीशी हाताबाहेर जाताना दिसते, तर हा देखील उपाय अवलंबला जाऊ शकतो का? पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास आमच्याकडे 214 असे हॉस्पिटल आहे ज्यामध्ये 10 ते 20 बेड कॅपॅसिटी आहे. आम्ही हे जे सगळे 214 हॉस्पिटलचे प्रस्ताव गव्हर्नमेंटला पाठवलेले आहे. अगर आमचे 214 प्रस्ताव मान्य झाले, त्याच्या सोबत आमचे पुणे महानगरपालिकाचे जवळपास 20 और लोकेशन आम्ही रेडी केलेले आहे जिथे आपल्याला वॅक्सिनेशन देता येईल. तो असं जे छोटे हॉस्पिटल आहे ज्यांचे बेड्स क्षमता 10 ते 20 आहे असं हॉस्पिटल और आमचे पुणे महानगरपालिकाचे हॉस्पिटल असं सगळे धरले तर आजचे 109 साईट और पुढचे 230 साईट असं आपण 350 साईटवर वॅक्सिनेशन ज्यावेळेला आपण करणार आहे तर नक्की आपल्याला डोर टू डोर करण्याची गरज भासणार नाही. तरी अगर शासनाने मान्यता दिली, केंद्र सरकारने मान्यता दिली तर आपण सोसायटी स्तरावर जाऊन नक्की वॅक्सिनेशन ड्राईव्हचं प्लॅनिंग करू. सध्याला आपण देखील फील्डवरती जाऊन काही गोष्टी तपासण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणजे मला असं म्हणायचं नाही, लोक देखील जबाबदारीने वागतायत, मास्क वापरतायत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळतायत, पण असंही असतं 100 10 लोक असतात की ज्यांना दंड करावाच लागतो. काय लोकांची एकूण मनस्थिती दिसतीये? लोक बेफिकीर झालेत, त्यांना असं वाटतंय कोरोना गेला. आपलं निरीक्षण काय? यामध्ये मी आपल्याला एक आकडे देते की मागील जो 1 महिन्यामध्ये आपण जवळपास 14,000 होटल, रेस्टॉरंट, बार और सभागृह इथे कारवाई केलेली आहे. 30 लाखपेक्षा जास्त आपण दंड त्यांच्यावर लावलेले आहे. मागील 1 वर्षात ज्यावेळेला आपण सप्टेंबरपासून मास्कवर कारवाई सुरू केली त्याच्यापासून आतापर्यंत 15 करोड रुपये आपण मास्कवर ॲक्शन करून उपलब्ध करून कारवाई केलेली आहे. तर आता मला वाटते की लोकांचे व्यवहारात, त्यांचे बिहेवियरमध्ये स्वतःहून रेस्पॉन्सिबिलिटी आले पाहिजे. आपण कितीही ॲक्शन घेतले तो एक पार्ट राहतात आहे, ते 5 ते 10% लोकांवर ॲक्शन होतात. लेकिन 90% लोकांनी अगर स्वतः डिसिप्लिन मध्ये राहून और आपले व्यवहारमध्ये हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे आणले तर नक्की याचा फायदा होणार. रुबलजी, वारंवार राज्यात ठिकठिकाणी अशी चर्चा होती ती बेड उपलब्ध होण्याच्या विषयाला घेऊन. अर्थात कालच तुम्ही बेड उपलब्ध होण्याच्या विषयाला घेऊन काही माहिती, काही निर्णय घेतला, त्याबद्दल माहिती आपण पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. पण तरीही थोडंसं पुणेकरांना निर्धास्त करण्याच्या दृष्टिकोनातनं आरोग्य व्यवस्था काय यंदा, म्हणजे तसं नॉन सिम्टमॅटिक हे सापडतायत, आता लोकांमधली कोरोनाबद्दलची भीती जी ती कमी झालेली आहे, तरी आरोग्य व्यवस्था या दृष्टीने काय माहिती द्यावीशी वाटेल आपल्याला? एक पॉइंट और मी आपल्याला निदर्शनास आणून देत आहे की जो आपली प्रायव्हेट लॅब्स आहे तिथे जो पॉझिटिव्हिटी रेशिओ आहे ते खूप जास्त होत आहे. आता जसं आपण सिटी रेशिओ बघितले तर कोणती लॅब 25% आल्यानंतर त्याला पॉझिटिव्ह करतात, कोणी 30%, कोणी 40%. तो याचा जो एक पर्सेंटेज आहे और याचा जो सिटी व्हॅल्यू आहे ते एकदा अगर ICMRने आपल्याला सगळ्यांना निर्धारित करून दिले तर नक्की पॉझिटिव्हिटी रेशिओमध्ये जो असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहे त्याची संख्या नक्की कमी होईल. याच्या व्यतिरिक्त जो प्रायव्हेट लॅब नियमानुसार कारवाई करतायत की नाही आहे त्यासाठी आम्ही परवाच एक टीम तयार केलेला आहे. थर्ड पार्टी ऑडिट ते करणार आहे. त्यामध्ये ICMRचे आपले NIVची टीम आहे, ससूनची टीम आहे और त्याच्यासोबत आपले आयसरची टीम आहे. ही 3 टीम जाऊन प्रत्येक लॅबला तपासणी करणार आहे और नक्की याचा फायदा आपल्याला होणार. बरं, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, पुणेकरांना आपल्याला काय अपील करायचं आहे? आणि त्यांनी खरं तर नियम पाळले पाहिजे, पण आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं त्यांनी निर्धास्त राहावं याबद्दल काय त्यांना सांगायचं आहे? मी आपल्या मार्फत सगळ्यांना आवाहन करते की आपला जो वॉर रूम आहे, जो बेड मॅनेजमेंट सेल आहे ते 24/7 काम करतो आहे. मागील जो 2 दिवसात आम्ही ऑर्डर काढलेला आहे त्यामध्ये जवळपास आपल्याला 2000 बेड आणखी उपलब्ध होऊन भेटणार आहे. असिम्प्टोमॅटिक पेशंट्स, खूप VIP पेशंट्स आहे जो हॉस्पिटलला ॲडमिट होतात, त्यांनी घरी राहिले तो सिम्प्टोमॅटिक पेशंटसाठी नक्की जागा उपलब्ध होईल. पुणे महानगरपालिकाची पूर्ण तयारी आहे. आमच्या दलवी, नायडू, बानेर हॉस्पिटल, जम्बो COP सगळे फुल कॅपॅसिटीने चालू आहे. सोनवणे हॉस्पिटल आम्ही जवळपास 5 हॉस्पिटलसोबत करार केलेला आहे, तर आम्ही बेड्सची कमी होऊ देणार नाही. आपले इथले जे सगळे NGOज आहे, आपले जो पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स आहे PPCR आहे, त्यामध्ये सगळे हॉस्पिटल्सचे आहे, सगळे NGOज आहे, सगळे इंडस्ट्रियलिस्ट त्यामध्ये आहे.
हे सगळे एकत्रित येऊन ॲडमिनिस्ट्रेशनला जो सपोर्ट करत आहे याचा आपण नक्की फायदा घेऊ और आपल्याला ही जो कोविडची सेकंड लाट आहे त्यावर यश भेटणार असे मला पूर्णतः खात्री आहे. धन्यवाद रुबलजी, आमच्याशी बोलल्याबद्दल. फार महत्त्वाची माहिती खरं तर आपल्या या संवादात आपण देऊ केली. आणि आपण स्वतः एक प्रशासकीय अधिकारी आहात आणि अर्थात स्वतः फील्डवरती जाऊन आपण काम करतायत. म्हणजे AC रूममध्ये बसून निर्णय घेणाऱ्यातले अधिकारी आपण निश्चित नाही, आणि फील्डवरती जाऊन जे काही करता येईल या दृष्टीने आपण अग्रेसर असता. त्यामुळे आपण देखील स्वतःची काळजी घ्या, आणि कारण नेतृत्व सक्षम असलं की पुढची टीम ही निश्चितपणे काम करते. सो पुन्हा एकदा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पुण्यातल्या सगळ्या व्यवस्थेबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. पुण्यामध्ये जम्बो कोविड सेंटर जे आहेत ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहेत. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आपल्यासोबत होत्या, ज्यांनी पुण्यामधल्या एकूणच दिवसाला सापडणाऱ्या रुग्णसंख्येबद्दलची माहिती दिली. राखीव ठेवण्यात आलेले बेड्स, ताब्यात घेण्यात आलेले हॉस्पिटल्स आणि पुणेकरांनी नियम पाळले पाहिजेत याबद्दल देखील त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मुंबई आणि राज्यात कोरोनाची संख्या वाढतानाच दिसते, आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरता चर्चा सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख सुद्धा वर्षा निवासस्थानी पोहोचलेत. सध्या कोरोनावर उपाययोजना करण्यात येणार आहे आणि याबाबत चर्चा सुरू आहे. मुंबईत परिस्थिती गंभीर बनल्यानं नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे, पण अजूनही दिवसा लॉकडाऊन करण्या इतपत मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये. पण जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर रात्रीप्रमाणे दिवसाही प्रतिबंध लावावे लागतील, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय. आता मुंबई शहरामध्ये रुग्ण वाढत चाललेले आहेत, म्हणून आपल्याला रात्री थोडा लॉकडाऊन सारखी परिस्थिती आणावं लागलेली आहे. पण सध्या परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल गेलेली नाही. आजही मुंबई शहरमध्ये आपल्याकडे 4000 पेक्षा जास्त बेड अवेलेबल आहेत. आज जर 5,500 केस येत असतील, उद्या जर 7,000 झाली तरी आपली तयारी तशी ठेवण्यात आलेली आहे. तरी लोकांना आम्ही निवेदन करतोय की जर आवश्यकता असली तरच बाहेर पडले तर ही जे साखळी आहे रुग्णाची ते तुटेल, आणि हे जर तुटले ते परत आपल्याला जे नाईट लॉकडाऊन केलं ते आपल्याला उघडता येईल. आणि जर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तर रात्रीच्या नंतर मग आपल्या दिवसाला पण काहीतरी आपल्याला प्रतिबंध आणावं लागेल. मार्केट्समध्ये काय टाईम लिमिट करावं लागेल, स्टेशन आणि ST मध्ये पण आपल्याला काय फेरबदल करावा लागेल. हे सगळं लक्षात ठेवून आपल्याला सरकार जे पुढे निर्णय घेतील. आणि जाऊयात आपण आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे. प्रफुल्ल, आता या क्षणातला सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न, कट्ट्यावरची चर्चा आहे की लॉकडाऊन होणार की नाही, पण हे तर वास्तव आहे की परिस्थिती थोडीशी बिघडत चालली आहे. विशाल, आपण पाहिलं तर नक्कीच परिस्थिती बिघडली आहे. केवळ मुंबई किंवा पुणे या शहरांपुरतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत हालाकीची परिस्थिती जी आहे ती दिसून येते. कारण आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण आठवडा 40,000 पेशंट जे आहेत ते दर दिवशी महाराष्ट्रामध्ये सापडतात आणि मुंबईचा आकडा देखील 5,000च्या वर गेला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि त्याचबरोबर MMR रिजनचे सर्व अधिकारी एक महत्त्वपूर्ण बैठक करत आहेत. कारण आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये आणि मुंबईच्या सभोवतालच्या MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर पेशंट वाढत आहेत आणि ती परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक बैठक होते आहे. कारण यापूर्वी बैठकीपूर्वी अस्लम शेख यांनी या ठिकाणी सांगितलं की करोनासारखी परिस्थिती अतिशय गंभीर आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनची अजूनही शक्यता कमी आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर ही संख्या अजून जर गंभीर झाली तर नक्कीच लॉकडाऊन करण्यासंदर्भातला विचार करावा लागेल. कारण ही साखळी जोपर्यंत तुटणार नाही तोपर्यंत रुग्णसंख्या कमी होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता ही संपूर्ण बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं राहील. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. मुख्यमंत्री सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतील सारासार विचारानंतरच, शिवाय त्यांच्याकडे उपस्थित असणाऱ्या समित्यांचे जे काही मेंबर्स असतील त्यांच्या सूचनानंतरच खरं तर ते लॉकडाऊन होणार की नाही याबद्दलचा निर्णय घेतील. पण आपण तर काळजी घेणं फार आवश्यक आहे. कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रींचं पालन करणं फार आवश्यक आहे. जाऊयात नाशिकमध्ये कोरोनाची दाहकता कायम आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ झाली आणि अवघ्या 3 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 14,000वर गेली आहे, तर 18 जणांचा उपचारादरम्यान बळी गेलाय. जर आपण लक्षात घेतलं, नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती पुन्हा एकदा बिघडताना दिसते. ग्रामीण भाग असो वा शहरी भाग, दोन्ही ठिकाणी आता आरोग्य व्यवस्थेचा कस लागलाय.
तर नाशिकमधील शहरातील मुख्य बाजारपेठेवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरता पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी नवीन शक्कल लढवलेली आहे। बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांना 1 तासाच्या आत सर्व वस्तू खरेदी करून आता घरी परतावं लागणार आहे। 1 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास संबंधित नागरिकाला 500 रुपये प्रति व्यक्ती दंड भरावा लागेल। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्या बरोबर आहे। नाशिकची परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सूरज मांढरे सर, आपलं स्वागत। मांढरे सर, आपल्याला आठवत असेल आपण नाशिकच्या परिस्थितीबद्दल प्रत्येक टप्प्यावरती चर्चा करत आलो। गेल्या कालावधीत जेव्हा महालसीकरण जे सुरू झालं त्याविषयी आपण चर्चा केली होती आणि अर्थात तो कौतुकाचा भाग होता की कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले होते। पण आता ही जी परिस्थिती आहे त्यातला मुद्दा थोडासा वेगळा आहे। परत एकदा लोक गाफील झालेत का, बेफिकीर झालेत का की ज्यातनं आता नाशिकमधली कोरोनाबाधितांची संख्या ही वाढते? निश्चितपणाने फरक झालेला आहे, कारण मागच्या वेळेला कोरोनाची भीती खूप होती आणि त्यामुळे दिलेल्या निर्देशांचं पालन फार बिनचूकपणे केलं जात होतं। परंतु यावेळेला मात्र भीतीची जागा एका धाडसाने घेतलेली आहे आणि वारंवार कारवाई करून सुद्धा, प्रत्येकावरती मास्कच्या संदर्भात कारवाई करून सुद्धा, काही आस्थापना बंद करून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ती भीती निर्माण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे। कदाचित लोकांना हा आजार आपण सहजगत्या हाताळू शकू या प्रकारचा एक चुकीचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि तो ही संख्या वाढवण्याला कारणीभूत ठरत आहे, असं प्राथमिक तरी माझं मत आहे। बरं मांढरे सर, आता तुमच्या हातातल्या कागदावरची आकडेवारी काय सांगते? आमच्याकडे आता 25,190 पेशंट झालेले आहेत जिल्ह्यामध्ये। त्याच्यातले जवळपास 15,233 पेशंट जे आहेत ते केवळ नाशिक शहरामध्ये आहेत आणि मागच्या वर्षी आमचा जो सर्वाधिक आकडा होता, मागचा पीक पॉइंट आमचा जो होता तो साधारणपणे 17,000 पेशंटचा होता, त्यानंतर तेवढा बदला। परंतु या वर्षीच्या जर आकडेवारी बघितली तर केवळ 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तो मागचा आकडा क्रॉस करून आता जवळजवळ 25,000 वरती पोहोचलेलो आहोत। मांढरे सर, आणखीन एक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असं दिसून आलं जेव्हा आम्ही एक रिअलिटी चेक केला आपल्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित कॉल सेंटर मधनं, तर बेड म्हणजे काही हॉस्पिटल्स आपण ताब्यात घेतलेत पण काही ठिकाणी व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही, बेड उपलब्ध नाही। खरंच ही वास्तविकता आहे? काही प्रमाणामध्ये त्यात तथ्यांश आहे, कारण नागरिक ज्या वेळेला फोन करतात तर बऱ्याच वेळेला काही विशिष्ट हॉस्पिटलमध्येच त्यांना ऍडमिशन पाहिजे असते आणि दुसरी महाराष्ट्रातलं एक प्रमुख केंद्र असल्यामुळं जवळपास उत्तरता येत आहेत। त्यामुळं जी स्थानिक व्यवस्था विचारात घेऊन केलेली जी काही आमची आखणी आहे ती बऱ्याच वेळेला आम्हाला बदलावी लागते। त्याकरता आम्ही आता प्रयत्न करत आहोत सेंट्रलाइज बेड मॅनेजमेंट सिस्टीम जास्त प्रभावी कशा प्रकारे करता येईल आणि कुणीही डॉक्टर थेट प्रवेश रुग्णाला देणार नाहीत अशा पद्धतीची व्यवस्था महानगरपालिकेकडून कार्यान्वित करण्यात येत आहे। सूरज मांढरे सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच थांबा। आता या क्षणाला आपल्याच नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे जे आहेत त्यांची एक पत्रकार परिषद सुरू आहे, जाऊयात तिथे। निर्बंध आणलेला आहे किंवा ते फी आकारण्यासाठी आपण केलेलं आहे की आपल्याला जाणीव असायला पाहिजे की फक्त कामापुरतं आपण बाजारपेठेत जा। सध्या परिस्थिती गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये आपण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याच्यामध्ये दखल घ्या, प्रशासन बरोबर सहकार्य करा, अनावश्यक बाहेर जाण्याचे टाळा आणि याच्यामध्ये आपण जे आहे ते प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला पूर्ण लॉकडाऊन जे आहे ते टाळता येईल। या संदर्भात आपले काय प्रश्न असेल ते आम्हाला विचारावं। एक मिनिट, आणि पुन्हा एकदा आपण जाऊया जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्याबरोबर। सूरज मांढरेजी, आपण ऐकलं की आता पोलीस आयुक्त पांड्यांनी काय सांगितलं, अर्थात वेगवेगळी शक्कल लढवावी लागते लोकांनाही समजवण्याकरता म्हणून। हे झालं आता दंडापर्यंत, पावतीवरच्या दंडापर्यंत, पण मग अशीही पहिल्यासारखीच पुन्हा वेळ येऊ शकते का किंवा तशी परिस्थिती आपल्याला, म्हणजे आपलं निरीक्षण काय की हातात काठी घ्यावी लागेल? मला असं वाटतं की ती वेळ लोकांनीच येऊ देऊ नये, कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे, मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय की हे एक सामाजिक संकट आहे, प्रत्येकावरती आलेलं आहे। आपण प्रत्येकानेच थोडीशी आपापली भूमिका दुरुस्त करण्याची गरज आज पडलेली आहे।
असं नाहीये की फक्त शासन प्रशासन आपण उत्तरदायी आहोत आणि बाकीचे कोणताच घटक मात्र नेहमीप्रमाणेच कार्यरत राहील, अशी खरं तर ही समस्या नाही. आपण एक समाज म्हणून याला कसं सामोरं जाणार आहोत, हा खरा आता कळीचा मुद्दा आहे. कारण निर्बंध जर टाकले, अधिक कठोरता जर आणली, तर त्याबरोबर आपण जसं म्हणतो की सुक्याबरोबर ओलं पण जळतं. ज्यांचा काही संबंध नाही अशा नागरिकांवर सुद्धा ती बंधने येतात आणि त्यांचं फार मोठं नुकसान होतं. त्यामुळं आणि मग त्यावेळेला आपल्याला असं डावं उजवं करता येत नाही. म्हणजे ज्या दुकानदारांनी व्यवस्थित नियम पाळले, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं, वर्तुळं आखली, गिरायकांना परत पाठवून दिलं, अशाही दुकानदाराला ते दुकान बंद करावं लागतं. त्यामुळे हा फार एक डायसी असा निर्णय आहे की इकडे आड तिकडे विहीर प्रकारचा. म्हणून मला असं वाटतं की शेवटी नागरिकांनी जर चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, थोडे दिवस प्रतिसाद दिला, तर आपण ही संख्या नियंत्रणात आणू शकू. परंतु आतापर्यंत आपला जर अनुभव बघितला तर असं दिसतंय की हर तऱ्हेने अपील करून सुद्धा, हर तऱ्हेने सांगून सुद्धा, अनेक वेळा संधी देऊन सुद्धा, अनेक शक्कल लढवून सुद्धा शेवटी प्रतिसाद फारच नगण्य आहे. अशीच परिस्थिती ही डोळ्याने आपल्याला स्पष्ट दिसतीये. त्यामुळं असंच जर चालू राहिलं तर काही कठोर निर्णय घेण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. मांढरे सर, पुन्हा एकदा मी आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्याकडे येतोय. नाशिकमध्ये रोजची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. त्या तुलनेत आवश्यक असणारे बेड्स उपलब्ध आहेत का? आणि शिवाय लसीकरण मोहीम कशी सुरू आहे? बेडच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या वेळेला आणि या वेळेला एक मूलभूत बदल असा झालेला आहे की मागच्या वेळेला कोरोना झाल्याबरोबर पेशंट ह्या त्रिस्तरीय रचनेपैकी कुठल्या तरी रचनेमध्ये ताबडतोब येत होता. पहिल्यांदा तो सीसीसी मध्ये यायचा, डीसीएससी मध्ये जर ऑक्सिजनची गरज पडली तिथे यायचा आणि मगच बेड मागायचा. आता फक्त 2च गटांमध्ये विभागणी झालेली आहे. आमची सीसीसी आणि डीसीएससी मध्ये मुबलक जागा असताना सुद्धा पेशंट आयदर घरी राहणं पसंत करतात किंवा जर घरी राहणं जर का त्याला शक्य नसेल तर थेट हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळं घर आणि हॉस्पिटल या 2च रचना सध्या लोक वापरतायत. जर सीसीसी आणि डीसीएससी मध्ये जर लोक गेले, मला सकाळपासून आतापर्यंत अनेक लोकांचे फोन आले की बेड अवेलेबल करून द्या. त्यांचे ज्या वेळेला मी सिटी स्कोर बघतो तर तो सिटी स्कोर कुठेतरी 24-25 वगैरेच्या आसपास असतो, म्हणजे आरटीपीसीआरचा सायकल थ्रेशोल्ड स्कोर. असा पेशंट खरं तर नॉन सिम्पटमॅटिक असतो, तो सीसीसी मध्ये किंवा डीसीएससी मध्ये सुद्धा बरा होऊ शकतो. परंतु हा पण एक मानसिक बदल लोकांमध्ये झाला. एक तर घरी थांबायचं किंवा थेट हॉस्पिटलला यायचं. त्यामुळे एकतर हॉस्पिटलवरती पण लोड वाढतो आणि प्रसार पण जास्त वाढतोय. म्हणून आम्ही प्रयत्न आता हा करण्याचा सुरुवात केलेली आहे की लोकांना होम आयसोलेशन मध्ये ज्यांच्याकडे खरंच व्यवस्था आहे त्यांना तिथे ठेवू आणि बाकीच्यांना सीसीसी मध्ये हलवू, जेणेकरून हॉस्पिटलच्या बेडचा थोडासा रिलीफ मिळेल. शासनाने 23 मार्चला अतिशय व्यवस्थित डायरेक्शन दिलेले आहेत की हॉस्पिटलमध्ये प्रवेश कुणाला देता येईल. त्याचं जर तंतोतंत पालन केलं तर असा अनुभव आलेला आहे की जवळपास 20 ते 25% लोक जे खरं तर सीसीसी किंवा डीसीएससी मध्ये गेले पाहिजेत ते सुद्धा हॉस्पिटलचे बेड्स आज अडवून बसलेले आहेत. त्यांना डीसीसी किंवा सीसीसी मध्ये पाठवण्यात येणं हे एक मोठं काम आमच्या समोर आहे. हे केल्यानंतर मला वाटतं बेडची पोझिशन बऱ्यापैकी सुधरेल. लसीकरणाबद्दल आपण बोललात. लसीकरण अतिशय गतीने आमच्याकडे सुरू आहे. आतापर्यंत 3,12,000 डोसेस आम्हाला मिळालेले आहेत. त्यापैकी 3 लाख डोसेस आम्ही देऊन झालेले आहे. त्यामध्ये पहिला डोस आणि दुसरा डोस जवळजवळ शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा पूर्ण झाला, जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांचा, आणि ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिडचं लसीकरण सध्या सुरू आहे. तर आमच्याकडे जसे जसे डोसेस येतात त्याचं ताबडतोब वितरण केलं जातं. जवळपास 151 सेंटर्स मधनं आम्ही लसीकरण करतो आहोत आणि दररोज 10 ते 12,000 लोकांना लसीकरण आम्ही करत आहोत. बरोबर. सर, आणखीन एक, क्वारंटाईन राहणं म्हणजे होम क्वारंटाईन राहणं आणि संस्थात्मक क्वारंटाईन राहणं, याला तुम्ही जसं म्हणलात नियम आखून दिलेले आहेत. आता जी लोक होम क्वारंटाईन राहत आहेत असं देखील लक्षात येतंय की ती घरात थांबतच नाहीयेत, ती सर्रास बाहेर पडतात. तर अशा वेळी ती क्वारंटाईन आहेत की नाही, घरात थांबलेली आहेत की नाही, या दृष्टीने देखील पहिल्यासारखीच व्यवस्था आपल्याला ऍक्टिव्हेट करावी लागली आहे का? आणि जर ती ऍक्टिव्हेट झाली असेल तर ती व्यवस्था काय? आपण 2 प्रकारे मागच्या वेळेला नियंत्रण यावरती आणलं होतं. एक तर आपण कंटेनमेंट झोनचं अतिशय प्रभावी नियंत्रण केलेलं होतं. त्यावेळेला आपण बॅरिकेडिंग केलं होतं. पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असायचा. लोकांना QR कोड वगैरे देऊन कॉन्स्टेबल जाऊन यायचे. त्याचप्रमाणे आपण आरोग्य कवच नावाचं एक ऍप्लिकेशन होतं. त्या मोबाईल ऍप्लिकेशन वरून आपल्याला कळायचं की त्या माणसाची मुवमेंट कुठे होती, तो बाहेर पडतोय की काय. यावेळेला हा इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत की एका महिन्यामध्ये, म्हणजे मला आठवतं की फेब्रुवारीमध्ये आमची रुग्णसंख्या फक्त 1,000 होती आणि ती रुग्णसंख्या आज मार्च मध्ये एकदम 25,000 वरती पोहोचलेली आहे. त्यामुळे मध्ये हा जो गॅप होता त्या गॅप मध्ये सर्व यंत्रणा आपल्याला पुन्हा एकदा त्यांचा सगळा मरगळ झटकून आणि ते सगळे जे जे काही मागच्या वेळच्या बेस्ट प्रॅक्टिसेस होत्या त्या सगळ्या फील्डवरती आणाव्या लागणार आहेत.
पुन्हा बॅरिकेडिंग करावं लागणार आहे, पुन्हा कंटेनमेंट झोनला निगराणी ठेवावी लागणार आहे, पोलिसांना त्यावरती वॉच ठेवावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर मला वाटतं हे जे बाहेर फिरणारे लोक आहेत त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणता येईल. आणि त्याच वेळेला मला हेही सांगणं आहे की आज 25,000 लोकांपैकी जवळजवळ 15,000 लोक घरी आहेत. या 15,000 लोकांवरती रोज कुठून लक्ष ठेवणं कोणीतरी दुसऱ्याने शक्य होणार नाही. म्हणून आम्ही हाही प्रयत्न करतोय की त्या सोसायटी मधले किंवा त्या वाड्यामधले किंवा त्या गल्लीमधले जे कोणी जाणकार लोक आहेत त्यांना स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून करता येईल का, आणि त्या लोकांच्या माध्यमातून या सगळ्या लोकांवरती नियंत्रण ठेवता येईल का. जर असा नागरिक जर बाहेर कुठं फिरताना दिसला तर त्याच्यावरती कलम 188 खाली गुन्हा दाखल करण्यापर्यंत सुद्धा आम्ही आदेश दिलेले आहेत. म्हणून मला पुन्हा सांगायचंय की या नागरिकांनी घरात राहावं, आपल्यामुळे दुसऱ्यांना आजार पसरेल अशी कृती करू नये. आणि तरी देखील प्रशासकीय पातळीवर सुद्धा मोबाईल मॉनिटरिंग करणं आणि कंटेनमेंट झोनचं प्रभावी नियोजन करणं या 2 गोष्टी आम्ही करत आहोत. मांढरे सर, आणखीन एक जाता जाता एक प्रेक्षकाची सूचना आहेत. माजी सैनिक आहेत पंडित म्हणून त्यांनी एक व्हॉट्सअप मेसेज मला केला, मी सहज तुम्हाला वाचून दाखवतो. तो केवळ नाशिकपुरता असं गृहीत धरू नये, पण सगळीकडे हा उपाय अवलंबला जाऊ शकतो की याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. ते असं म्हणतात की कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींची मदत घेतली पाहिजे. सध्या प्रशासनाची भूमिका फक्त आम्हालाच सर्व समजतं आणि आम्हीच सगळं निपटू अशी आहे. त्या शासकीय कर्मचारी मंडळींची अरेरावी. समाजातील मान्यवर मंडळींची मदत घेऊन समाज प्रबोधन करून लोकांमधील बेफिकिरी कमी करण्यासाठी मदत होईल अशी सूचना आहे. काय मत आहे आपलं आणि काय अपील आपल्याला नाशिककरांना करायचं आहे? याबद्दल अगदी खुलं मत आहे की आमच्या इथली प्रत्येक बैठक ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली होते. ते सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करतात. प्रत्येक निर्णय हा सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून केला जातो. आमचा लोकप्रतिनिधींचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरती प्रत्येक निर्णय पाठवला जातो. आणि आज जर फील्डवरती पण बघाल तर ज्या ज्या अडचणी येतात त्यावरती मात करण्याकरता लोकप्रतिनिधींची निवड निश्चितपणे केली, म्हणजे मदत घेतली जाते. त्यांनी जे म्हणलं प्रशासनाला सर्व कळतं असं कोणीच दावा करत नाहीये. उलट प्रशासनाने हे वारंवार म्हणलंय की लोकांना जे काही कळतं ते लोकांनी आम्हाला सांगावं आणि लोकांना जे कळतं ते लोकांनी सांगितल्यानंतर लोकांनी ते ऐकावं. ही प्रशासनाची खरी अडचण आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी निश्चितपणे आम्हाला मार्ग सांगावा आणि तो मार्ग लोकांकडून कसा करून घ्यायचा याचं देखील आम्हाला त्यांनी निश्चितपणे मार्गदर्शन करावं. म्हणून मी म्हणतोय सामाजिक संकट आहे, सगळ्या घटकांनी एकत्र येऊन काम करायचंय. कोण काय काम करत नाहीये, कोण कसं चुकतं हे दाखवण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊन जर याच्यावरती मात करायला गेलो तर हे संकट लवकर दूर होईल. आपण नाशिकचे प्रथम प्रशासकीय अधिकारी आहात, त्या अनुषंगाने जाता जाता नाशिककरांना आपल्याला काय अपील करायचंय? मला एक महत्वाचं अपील करायचंय की नाशिकने मागच्या लाटेमध्ये एक अतिशय उत्तम आदर्श निर्माण केला. आपण मालेगाव मधून बाहेर पडलो, मालेगावचं संकट आपण व्यवस्थित हाताळलं. नाशिकमध्ये सर्वात उशिरा कोरोना लागण सुरू झाली आणि एक चांगला रिकव्हरी रेट आपण मागच्या वेळेला नोंदवला. कमीत कमी डेथ रेट ठेवण्यामध्ये यश आलं आणि यामध्ये मी वारंवार उल्लेख केलाय की सगळ्या घटकांचं योग्य योगदान झालं. तेच आपल्याला पुन्हा एकदा करायचंय. संकट या वेळेला मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अतिशय भयानक आहे. केवळ आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून याला आपण कितपत तोंड देऊ शकू, जसं मी साधी आकडेवारी सांगितली की जिथे पूर्ण 6 महिन्यामध्ये आपल्याला 16,000 वर पोचायला लागले होते, आज तो आकडा आपण एकाच महिन्यात गाठलाय. त्यामुळे 100 बेडच्या जागी आपण 200 बेड केले काय, 500 बेड केले काय, 1000 बेड केले काय. जर मागणी जर का 10,000 बेडची होणार असेल तर आरोग्य व्यवस्था किती पुरी पडेल याबद्दल माझ्या स्वतःच्याच मनामध्ये शंका आहे. त्यामुळे माझं हेच म्हणणं आहे की आपण जर 100 पेशंट कमी करू शकलो तर आपण 100 बेड निर्माण केल्यासारखे आहेत. म्हणून सर्वांनी जे नियम सांगितले जातात, जे निर्बंध सांगितले जातात त्याचं पालन जरी करून सहकार्य केलं तरी पुरेसं होईल. नाहीतर आपल्याला निश्चितपणे काहीतरी कटू निर्णय घ्यावे लागतील आणि त्यातनं मग सगळ्यांचंच नुकसान अटळ आहे. तशी वेळ येऊ नये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपणही प्रत्यक्ष फील्डवरती काम करता, त्यामुळे आपण आपली काळजी घ्या. कारण मी वारंवार या चर्चेमध्ये हेच सांगतो की नेतृत्व सक्षम तर पुढे टीम व्यवस्थित पद्धतीने काम करू शकते. आणि मी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो मांढरे सर की पुढल्या टप्प्यावर पुन्हा एकदा गेल्या वेळेसारखंच मी आपलं अभिनंदन करण्यासाठी आपल्याशी संवाद साधेल की ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आपल्याला यश आलं. त्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूया मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला. बीकेसी मधील जम्बो लसीकरण सेंटरमध्ये चहल यांचं लसीकरण झालं आणि यानंतर त्यांनी लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुंबईत सोमवारपर्यंत 10 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. दररोज 1 लाख नागरिकांचं म्हणजे मुंबईकरांचं लसीकरण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लस देण्याची परवानगी मागितली आहे आणि या सर्वांबाबत चहल यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. परंतु मुंबईमध्ये दुसरीकडे चित्र मात्र असं आहे की कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. 7,000पर्यंत आपली रुग्णसंख्या पोहोचलेली आहे. सर, ही रुग्णसंख्या वाढण्याची नेमकी कारणं काय आहे? आणि तुम्ही म्हणालात मगाशी की ही रुग्णसंख्या 9 ते 10,000पर्यंत सुद्धा जाऊ शकते जर आपण टेस्टिंग वाढवलं तर. मग त्याच्यासाठी आपल्याकडे बेड्सची आणि आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का? आपला दुसऱ्या टप्प्याची जी लाट आलेली आहे 10 फेब्रुवारीपासून, हे 10 फेब्रुवारीपासून काल 29 मार्चपर्यंत एकूण आपल्याकडे 85,000 नवीन पॉझिटिव्ह केसेस डिटेक्ट झाले, ज्यामध्ये जवळपास 69,000 असिम्प्टमॅटिक होते, यांना काही औषधोपचार की हॉस्पिटल काही मेडिकेशनची गरज भासली नाही. बाकी जे काही 16,000 16,500 लोक आहे त्यांना सिम्पटम्स होते. त्यापैकी सुद्धा निम्मे लोक हॉस्पिटलला गेले नाही, कारण ते घरी त्यांनी ट्रीटमेंट घेऊन बरे झाले. आणि जेव्हा ही लाट आली होती तेव्हा आमचे 3,500 बेड ऑक्युपाईड होते. आज आमच्याकडे 9,900 बेड ऑक्युपाईड आहे. आणि 9,900मध्ये जवळपास 1,500 बेड ते MMRचे लोक आलेले आहे. इथे मीरा भाईंदर, अंबरनाथ, कल्याण, नवी मुंबई ते लोक इथे ॲडमिटेड आहे. ॲक्च्युली आमचा जो BMCचा जो बोजा आहे बेडच्या स्वतःच्या नागरिकांच्या, ते 3,400वरून 8,000वर गेलेला आहे. ते 85,000 केसेसच्या समोर हे 4,500 बेडची जो गरज लागली हे एकदम कमी संख्या आहे. आणि अजून आम्ही आमच्या 13,000 बेड्स आमचे डॅशबोर्डवर आहेत. अजून निम्मे बेड्स वेकंट आहेत. आणि अजून आम्ही 7,000 बेड आणखीन बेड डॅशबोर्डवर आणतो आहे, लोकांना एक आश्वस्त करण्यासाठी की मागणीनुसार 100% लोकांना बेड मिळणार, जरी संख्या याची आणखीन दुप्पट झाली तरीसुद्धा. ते आमची तेवढी तयारी आहे. दुसरा, याच्यामध्ये मी सर्वांची माहितीसाठी सांगू इच्छितो की हे जो म्युटंट व्हायरस आहे हे फार जलद गतीने पसरतो, परंतु जो डेथ्स आहे फार कमी आहे. आता 85,000 केसेस आले आहे 10 फेब्रुवारी ते 29 मार्च. फक्त 269 लोक असे आहे जो मृत्यू झाली यांची, ज्याची टक्केवारी 0.2% येते. ते अतिशय कमी आहे. आणि आता मुंबईमध्ये डेथ रेट फार कमी आहे. हॉस्पिटलमध्ये डिमांडपेक्षा सप्लाय फार जास्त आहे. पॉझिटिव्हिटी आमची कंट्रोलमध्ये आहे. सिम्प्टमॅटिक लोक 80-85% येत आहे. म्हणून याच्यात पॅनिक करण्याची गरज नाही. परंतु याचा अर्थ हे नाही की लोकांनी काही रोल प्ले करू नये. लोकांच्या याच्यामध्ये भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यांनी जो एखादा कोविडचा अप्रॉप्रिएट बिहेवियर आहे, त्यांनी मास्क वापर करणे, त्यानंतर त्यांनी नेहमी गर्दीपासून दूर राहणे, हे जर त्यांनी अंमलात आणला तर आपण लॉकडाऊनकडून वाचू शकतो. तर हे होते महापालिका आयुक्त, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु हे नागरिकांवर अवलंबून आहे की त्यांनी स्वतःच्या वशिलाचा वापर करून कुठल्याही पद्धतीची रिपोर्ट स्वतः घेऊ नये आणि स्वतः बेड मिळावा यासाठी प्रयत्न करू नये. व्हिडिओ रमेश भट्टचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात, नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर राज्यात लॉकडाऊन निश्चित असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेत. लॉकडाऊन कुणालाच नको आहे, पण जर अशाच प्रकारे परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन होऊ शकतो. तसंच आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना लक्षण दिसल्यास त्वरित चाचणी करण्याचे आणि उपचार करण्याचं आवाहन केलं आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांकरता लसीकरण सुरू होत आहे. तर या लसीकरणासाठी जनजागृती करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. मी आव्हान एवढंच करेल की नियम पाळले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर तंतोतंत जे निर्बंध 2 आम्ही जारी केलेले, 15 मार्चला आणि एक आत्ता 2 दिवसापूर्वी, ते जर का कडक पद्धतीनं पाळले, गर्दी पूर्ण टाळली तर मला नाही वाटत लॉकडाऊनची आवश्यकता पडेल. परंतु या गोष्टी नियम पाळा, लॉकडाऊन टाळा, हा फार महत्त्वाचा विषय आहे. ते मी लॉकडाऊनच्या संदर्भाने बोलेल. संसाधनाच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही. माझ्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांना, म्हणजे मला जे खाली चित्र दिसतं आहे ते चित्र असं आहे की असिम्प्टमॅटिक पेशंट्स मोठ्या संख्येने, त्यात वाद नाही. असिम्प्टमॅटिक असल्यामुळे लोक घरी राहणं पसंत करतात आणि घरी राहून निर्बंध पाळत नाहीत. म्हणजे मग ते घरातही सगळ्यांना इन्फेक्ट करतायत आणि स्वतःही ट्रीटमेंट व्यवस्थित घेत नाहीत, मॉनिटरिंग स्वतःचं करून घेत नाहीत, काळजी घेत नाहीत. आणि त्याचा परिणाम मग ते अत्यंत बॅड होऊन, म्हणजे कधीकधी ऑक्सिजन पर्सेंटेज एकदम 90च्या 80च्या खाली येऊन मग ते हॉस्पिटलमध्ये येत आहेत, तरुण मुलंसुद्धा. हा मला खराच सगळ्यात जास्त चिंतेचा विषय वाटतो.
आणि म्हणून माझी नम्रपूर्वक आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण सर्वांनी थोडंही लक्षण दिसलं, खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी, थोडंही लक्षण दिसलं, त्वरेने टेस्टिंग करा. टेस्टिंग करायला लाजू नका, टेस्टिंग करायला वाईट वाटून घेऊ नका. आपण पॉझिटिव्ह येऊ का ही भीती मनात बाळगू नका. कुठलंच काही हे करू नका. टेस्टिंग करा. टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलं तर इमिजिएट लवकर ट्रीटमेंट सुरू करा, उपचार घ्या. कारण उपचाराला उशीर झाला तर मग सर्वच उशीर होईल. दरम्यान राज्यात लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला भाजप आणि मनसेनं कडाडून विरोध केलाय. पण राज्य सरकारनं धोरण नाही आहे कुठल्याच बाबतीत. म्हणजे आता उदाहरणार्थ त्यांनी संचारबंदी लागू केली. एका गावात 8 दिवस, एका गावात 12 दिवस. आता लॉजिकली आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायचा तर 14 दिवस ती चेन तोडायला लागतात आणि त्याच्यामुळे धोरणहीन, दिशाहीन असं हे राज्य सरकार आहे. लॉकडाऊन लावणं हा उपाय नव्हे आणि लॉकडाऊन जर का राज्य सरकारने लावला तर आम्ही त्याला विरोध करूच. महाराष्ट्रात 3 पक्षाचं सरकार आहे. एका पक्षाचा नेता उठतो, त्याच्या मनात येईल त्याप्रमाणे म्हणतो लॉकडाऊन करू. दुसऱ्या पक्षाचा नेता आहे तो म्हणतो करायचं नाही. आणि तिसऱ्या पक्षाचा नेता तो आणखी काहीतरी भलतंच म्हणतो. या 3 पक्षाच्या वसुली सरकारचा आपसात कसलाच ताळमेळ नाही. काय खेळ लावला तुम्ही महाराष्ट्राचा? लॉकडाऊनची भाषा बोलता, मनात येईल आज हे बंद ते चालू, ते बंद हे चालू. बंद करायला निघता पण लोकांनी घरं कशी चालवायची, त्यांचे संसार कसे चालतील. लॉकडाऊन लावून कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत. सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालं आहे का? मागच्या 23 मार्चला आपण सर्वप्रथम पहिले लॉकडाऊन केला होता. त्यानंतर केसेस कमी झाल्या का? उलट वाढत गेल्या. केसेस कमी कधी झाल्या? सुरुवात झाली नोव्हेंबरपासून, जेव्हा लॉकडाऊन उघडायला सुरुवात झाली तेव्हापासून. त्यामुळे लॉकडाऊननी साखळी तुटते असं जे काय राजेश टोपे म्हणाले त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, जगभरात नाही की लॉकडाऊननी केसेस कमी झाल्या असं. मग ही लॉकडाऊनची भीती लोकांना का दाखवली जाते? बऱ्याच लोकांची जी मानसिकता आहे ती अजिबात कोरोनाला घाबरण्याची नाही. अमरावतीची आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी या संदर्भात महत्त्वाची बातमी अशी आहे की दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अप्पर मुख्य प्रधान वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचं निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. शिवकुमार याच्याकडून मानसिक त्रास दिला जातोय याची तक्रार वारंवार दीपालीने रेड्डी यांच्याकडे केली होती. रेड्डी यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंच, पण शिवकुमार याला पाठीशी घालण्याचं कृत्यही रेड्डीने केलं. म्हणून फक्त शिवकुमार नव्हे तर रेड्डीलाही निलंबित करण्याची मागणी जोर धरत होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जनरेटा पाहता रेड्डींच्या निलंबनाचे आदेश दिलेत. या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.